नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपल्याला लँड रिफॉर्म हा जो इकॉनॉमिकमधला एक टॉपिक आहे, याच्यावर आपल्याला प्रत्येक वेळेस क्वेश्चन पाहायला मिळतात. प्रीमध्ये पण याच्यावर क्वेश्चन आहेत, मेन्समध्ये पण याच्यावर क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक वर्षी हमखास विचारलाच जातो. जर तुम्ही आपण हा जो टॉपिक पाहिला तर तुमचा 1 मार्क्स तरी तुम्हाला इथे नक्कीच कवर होण्यामध्ये मदत होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया. आणि हे आपलं जे आजचं लेक्चर असेल ते हे एक क्विक रिव्हिजनच्या स्वरूपात असेल, जेणेकरून तुमचं रिव्हिजनही होईल आणि तुमचा 1 मार्क्स पण कुठेच जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर सुरुवात करूया. जेव्हा आपला भारत ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा भारत ब्रिटिशच्या अंडर होता, तेव्हा भारतामध्ये 3 पद्धती लागू होत्या. ठीक आहे, बाकी पण होत्या, पण याबरोबर ह्या ज्या 3 आहे ह्या सर्वात पहिले. आणि कोणी सुरुवात केल्या, कुठे सुरुवात केलं आणि यांचा एरिया काय आहे हे इथे आपण पाहूया सध्या. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जमीनदारी पद्धत होती. आणि जमीनदारी पद्धत जी आहे ती सुरुवात कोणी केली तर कॉर्नवॉलिस यांनी. ठीक आहे, आणि याचा एरिया काय होता तर याचा एरिया होता बंगाल, बनारस आणि मद्रासचा काही पार्ट. ओके, आणि त्याच्यानंतर जी आहे ही रयतवारी एक पद्धत होती. ठीक आहे, रयत आणि रयतवारी तर महाराष्ट्रात होती. आपल्याला रयत महाराष्ट्रामध्ये आहे, याच्या पद्धतीने तुम्ही लिंक करू शकता. आणि हे सुरुवात कोणी केली होती तर थॉमस मॅनरो आणि अलेक्झांडर रीड यांनी केली होती. ठीक आहे, तर महाराष्ट्राबरोबर बॉम्बे जो प्रोव्हिन्स होतं त्यावेळेस ते, आणि त्याच्यानंतर बेरारचा जो एरिया म्हणजे जो आताचा जो कर्नाटकचा काही पार्ट आहे तो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तिसरी जी होती ती महालवारी. ही सुरुवात केली होती विलियम बेंटिक यांनी पंजाब, आग्रा आणि अवध या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पाहून घेऊ साधारणतः की हे कशा पद्धतीचे होते. तर पहा, सगळ्यात पहिले जी आपली जमीनदारी पद्धत होती, याच्यामध्ये एक जमीनदार असायचा जो ब्रिटिशांना महसूल द्यायचा आणि याच्या अंडर काही शेतकरी असायचे. ठीक आहे, तर हे शेतकरी असायचे, हे शेतकरी भाडे स्वरूपात त्याला महसूल द्यायचे आणि हा महसूल जो आहे तो इंग्रजांना जायचा. ठीक आहे, आता काही शेतकरी इतके मोठे होते की त्यांच्याकडे तात्पुरती कुळे आणि उपकुळे, कुळे म्हणजे जे जमीन कसणारे लोक आहेत. ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्याचे पण ॲक्च्युअल जे जमीन कसणारे आहेत ते. ठीक आहे, तर हे होते. आणि यासोबत भूमिहीन वर्ग म्हणजे मजूर वर्गसुद्धा होता. तर हे सगळं मिळून जो भाडे आहे ते मेन भाडे कोणाकडे, इंग्रजाकडे जायचं. याच्यामध्ये मालक जे आहे ते फक्त जमीनदार असायचा. ठीक आहे, म्हणजे एका पद्धतीची मालकी जे हक्क आहे ते जमीनदाराकडे असायचे. बाकी जे आहे तर यांची खूप हाल अपेष्ट व्हायचे आणि याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी खूप काही वाईट परिणाम झालेले आहे. ठीक आहे, आणि हे आपण हे हिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावर जास्त डिस्कशन नाही करू. ठीक आहे, त्याच्यानंतर जी रयतवारी पद्धत होती तर याच्यामध्ये असं जमीनदारी वगैरे कोणी होतं नाही, तर इथे डायरेक्ट जो कसेल तो मालक, अशा पद्धतीची ही पद्धत होती. ठीक आहे, त्याच्यानंतर जी महालवारी होती, महाल म्हणजेच काय तर गाव, तर एक गावाचा प्रमुख असायचा आणि बाकीचे शेतकरी ते त्याला कर द्यायचे आणि ते म्हणजे हे एकंदरीत जमीनदारी पद्धतीसारखं होतं. ठीक आहे, आता हे सगळ्या गोष्टी तर झाल्या. मग त्याच्यानंतर आपला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर याच्यामध्ये सुधारणा का आवश्यक होत्या. ठीक आहे, तर सुधारणा का आवश्यक होता हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर सिंपल गोष्ट आहे, कृषी उत्पादन आपलं त्यावेळेस खूप कमी होतं, पॉप्युलेशन आपली वाढली होती, आपल्याला कृषी उत्पादनात वाढ करायची होती. ठीक आहे, आणि जे जमीनदार आहेत त्यांच्याकडे खूप सारी जमीन होती आणि जे शेतकरी आहेत त्यांचे आणखीनही हालापेष्ट होत होत्या. त्याच्यामुळे त्यांना एक सामाजिक न्याय आपल्याला द्यायचा होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये असे खूप काही जे दोष आहे ज्याच्याबद्दल आपण बोललो की कुळे यांची जे हॅरॅसमेंट शेतकरी जे जमीनदार करत होते ते. ठीक आहे, त्याचबरोबर असंघटित कृषी मालक. ठीक आहे, कुळाची मालकी कोणाकडे असायला पाहिजे, जमीनदार आणि हे मध्यस्थ आहे यांचा काय रोल असायला पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करणं जे आहे ते गरजेचं होतं. आणि
हे गरजेचं असल्यामुळे काय झालं तर इथे असे खूप सारे प्रश्न निर्माण झाले आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी जमिनी सुधारणा जी आहे ते आवश्यक होती हे आपल्याला इथे समजते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा सगळ्यात पहिले जो आहे तो मग आता जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर सगळ्यात पहिले जो प्रश्न उठला तो कुळांचा प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजे कुळांची जी मालकी आहे ते ॲक्च्युली कोणाकडे द्यायची अशा पद्धतीचं, कारण कुळ जे आहे ते भाडेदार होते. ठीक आहे. म्हणजे कुळ जे आहे ते जमीन करायचे पण त्याचा जो भाडं स्वरूपात जो आहे तो कर जे आहे जे भाडं जे आहे ते जमीनदारांना द्यायचे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युअल शेती करणारे हे होते पण ॲक्च्युअल ते मालक होते नाही, तर मालक कोण होतं तर जमीनदार होते. ठीक आहे. मग याच्यावर उपाय करण्यासाठी महाराष्ट्राने म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे तर झालेच. ठीक आहे. आणि या कायद्याचे म्हणजे रेग्युलेशन ऑफ रेंट. ठीक आहे. रेंट भाडे. आणि महाराष्ट्र सरकारने जे आहे ते त्यावेळेस किती ठरवलं होतं तर 1/6पेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे 6चा 1 भाग जो आहे तो भाडं असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नको राहायला. ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्याचं पण संरक्षण प्राप्त करून दिलं कुळांना आणि महाराष्ट्र सरकारने बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा 1960ला एक ॲक्ट पारित केला. ठीक आहे. म्हणजे मुंबई कुळ वहिवाट अधिनियम. आणि याच्यानुसार जे आहे ते त्यांना कायद्यानं समजा संरक्षण प्राप्त करून दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा काही राज्यामध्ये त्यांनी आपले वेगवेगळे कायदे बनवले आणि त्यांनी ओनरशिप राईट टू टेनंट्स म्हणजे त्यांनी कुळांना मालकी हक्क देऊन दिले. म्हणजे जमीनदाराचा रोल इथे खतम झाला. ठीक आहे. आता या पद्धतीने एकंदरीत देशात काय स्थिती झाली होती तर पहा 2005पर्यंत. ठीक आहे. 2005पर्यंत जो डेटा यांनी इथे कन्सिडर केलेला आहे तर ते डेटा आहे की 1.24 कोटी कुळं ठीक आहे यांना 156 म्हणजे 156.3 लाख एकर जमिनीचे हक्क दिले. म्हणजे एवढ्या जमिनी एवढ्या कुळांना आहे इथे वाटलं असा डाटा आपल्याला सांगतो. ठीक आहे. मग आता 2016मध्ये याच्यामध्ये काय बदल करण्यात आले का तर याच्यावर आणखीन विचार करण्यासाठी जे आहे म्हणजे भाडेपट्टी मॉडेल त्याच्यावर भाडेपट्टीवर विचार करण्यासाठी नीती आयोगानं एक 11 मेंबरची कमिटी स्थापन केली होती आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते टी हॅक हे याचे अध्यक्ष होते. आणि यांनी जे आहे ते एक अहवाल मांडला. जो अहवाल म्हणजेच काय जमीन भाडेपट्टी मॉडेल कायदा. ठीक आहे. हा आहे. आणि याच्यामध्ये यांनी काय गाईडलाईन्स सांगितल्या तर याच्यामध्ये अशा म्हणजे जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण जसं की समजा दारिद्र्य जे आपली कार्यक्षमता आहे कृषीची ते जर वाढवायची असेल किंवा दारिद्र्याचे जे निर्मूलन करायचे आहे किंवा याच्यामध्ये एक समानता आणायची जर असेल. ठीक आहे. तर भाडेपट्टीने शेत करणे कायदेशीर करणे. ठीक आहे. म्हणजे भाडेपट्टीने जे शेत आहे ते कायदेशीर असलं पाहिजे. म्हणजे भाडेपट्टीने कोणी शेत करत आहे आणि मदत त्याची शेती जर घेऊन घेतली तर याच्याने काय व्हायचं की त्या व्यक्तीवर उपासमारीचा प्रश्नसुद्धा यायचा. ठीक आहे. त्याच्यामुळे हे कायदेशीर करणं गरजेचं आहे असं त्यांनी शासनाला सांगितलं. ठीक आहे. आणि जे यांना जे आहे ते कायद्याचे संरक्षण देणं किंवा कुळं आणि प्रतिकुळांनी जेव्हा ते जमिनी जर घेतल्या ठीक आहे तर ते किती टायमासाठी जमिनी त्यांच्याकडे असल्या पाहिजे, कालावधीसाठी, जसं की जमीन कसायची आणि त्याचं संरक्षण जे आहे ते दोघांनाही मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर राज्यांच्या कायद्यामधून प्रतिकूल परिस्थितीमध्ये जमीन ताब्यात घेण्याबद्दल जे कलम आहे ते टाकणे. समजा एखादी परिस्थिती उद्भवली तर कलम जर आपल्या ताब्यात घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी काय करायचे याच्यावर चर्चा. त्याच्यानंतर विशिष्ट पद्धतीपर्यंत समजा एखाद्या कुळाने जमीन कसली ठीक आहे तर कसल्याच्या नंतर त्यांना त्याचं काय म्हणजे त्याचा मालकी राहीन की नाही याच्यावरही त्यांना स्पष्ट करायचं होतं. त्याच्यानंतर शेतजमीन भाडेतत्त्वावर देताना अटी आणि शर्ती काय असतील हे पण सुचवणे. त्याच्यानंतर जे बटाईदार आहेत किंवा जे
कुळं आहेत जे शेती करतात ॲक्च्युअल, तर त्यांच्यासाठी पतपुरवठा करणे किंवा त्यांना पीक विमा वगैरे पुरवणे. ठीक आहे. आता कुळांना मालकी हक्क नसतानाही गुंतवणूक करता येईल का? करार संपले, ठीक आहे, जर करार संपला तर त्यांना ते परत मिळू शकेल का? अशा पद्धतीचं जे बरेच पॉईंट आहे ते इथे नीती आयोगाने म्हणजे ही जी टी-हॅक कमिटी आहे तर यांनी इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि हा कायदा जो आहे तो 16चा आहे, त्याच्यामुळं हे तुम्ही एकदा डिटेलमध्ये पाहावं अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो होता तो जमीनदाराचा होता. ठीक आहे. आता हे जे जमीनदार होते ते कुळाचे काय करायचे, तर खूप शोषण करायचे. म्हणजे त्यांच्याकडे जी भाडं घ्यायची पद्धतीची होती ते आणखीनही खूप जास्त वाईट होती आणि याच्यामुळं जे कुळं होते त्यांची बिकट परिस्थिती होत होती. आणि स्वातंत्र्याच्या वेळेस जवळपास 57% जमीन जी आहे तर ही कोणाच्या हातात होती, तर जमीनदाराच्या हातात होते आणि ते एकदम मालजुगारी पद्धतीनं शोषण करायचे लोकांचे. ठीक आहे. याच्यावर उपाय करण्यासाठी शासनाने काय केलं, तर शासनाने यांच्यावर उपाय करण्यासाठी काही जणांना आर्थिक मोबदला म्हणजे पैसे देऊन त्यांच्या जमिनी सरळ ताब्यात घेतल्या. यावेळेस भूदान चळवळ जी विनोबा भावेंनी सुरुवात केली होती त्यावेळेस अनेक जे जमीनदार आहेत, ठीक आहे, त्यांनी आपली जमीन जी आहे ते केंद्राला दान करून टाकली, लोकांना दान करून टाकलेले आपण इथे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर कायद्याने काय याच्यावर उपाय केले आहे, तर कायद्याने सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कायदा बनवला होता. ठीक आहे. तर तो कायदा कधी 1972मध्ये आणि राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना त्यांनी जाहीर केल्या. म्हणजे एक कायदा बनवला आणि या कायद्यानुसार भूधारण क्षेत्रावर मर्यादा म्हणजे कमीत कमी किती मर्यादा जी आहे ते असली पाहिजे, कमीत कमी किती शेतीची त्यांच्याकडं आहे राहिली पाहिजे याच्याशी रिलेटेड काही त्यांनी गाईडलाईन किंवा त्याला आपण मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते जाहीर केल्या. आणि या सूचनाच्या आधारे अनेक राज्यांनी जो आपला कायदा बनवला, ॲक्ट बनवला, तो असा होता की सेलिंग ऑन लँड होल्डिंग ॲक्ट्स. ठीक आहे. अशा पद्धतीचे त्यांनी ॲक्ट्स बनवले आणि जे भूधारण मर्यादा क्षेत्र आहे, ठीक आहे, म्हणजे भूधारण जे क्षेत्र मर्यादा आहे, ठीक आहे, ते किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, हे प्रत्येक राज्यानं आपले वेगवेगळे कायदे बनवले. ठीक आहे. पण याच्यामध्ये जे आहे ते 1985ला केंद्रीय मंत्रिपरिषदचा एक ॲजेंडा झाला आणि त्याच्यामध्ये जी हे संख्या आहे, ठीक आहे, म्हणजे लँड कृषी कमी धारणा जी आहे ते किती असायला पाहिजे आणि किती म्हणजे दर व्यक्तीमागे असायला पाहिजे का दर कुटुंबामागे किती असायला पाहिजे, ठीक आहे, हे ठरवलं. पण आपल्या एजेंडानुसार जे आहे ते सूचना कुटुंबाप्रमाणे घेतली, व्यक्तीमागे किती जमीन असावी हे इथे नाही पाहिलं. ठीक आहे. पण ॲक्च्युली या कायद्याचा जो आहे तो जास्त काही फरक झालेला नाही, कारण भूधारण क्षेत्र मर्यादा जो आहे तो 72चा आणि 72च्या आधीचा आणि 72च्या नंतरच्या असे दोन याच्यामध्ये विभागणी झाली. पण याच्यावर काही काय म्हणू शकतो आपण, याच्यावर काही ॲक्ट झाला नाही. कारण पॉलिटिकल पॉवर जे आहे त्यावेळेस तर ते बरे जे आहे ते बऱ्यापैकी जमीनदार लोक जे आहेत तेच याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे त्यांची अशी पॉलिटिकली विल होती नाही की त्यांनी आपल्या जमिनी लोकांना दान कराव्या किंवा शासनाला परत जमा कराव्या. ठीक आहे. किंवा वोट पॉलिटिक्स होती. ओके. तर या अशा पद्धतीच्या प्रश्नामुळे याच्यावर काही जास्त फरक पडलेला नाही आणि जास्त काही जमीन जे आहे ते दान करण्यात आलेल्या नाही. ठीक. त्याच्यानंतर जे आहे ते यासोबतच भूमिहीन मजुराचे प्रश्नही होते आपल्या भारतामध्ये. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे जमीन नाही त्याच्या प्रश्नाचं काय, तर यांच्यासाठी वेठबिगारीचा जो प्रश्न ज्याला आपण बॉन्डेड लेबर म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये बॉन्डेड लेबर होते की त्यांचा एक बॉन्ड असल्यासारखा ते असायचे. ठीक आहे. आणि
असं असल्यामुळं त्यांचे जे मालक आहे तर त्या मजुराला म्हणजे अगदी गुलामाप्रमाणे वागवायचे, त्याचा खूप छळ करायचे, त्याच्याकडून खूप काम जास्त करून घ्यायचे, पण त्यांना मोबदला खूप कमी द्यायचे किंवा त्याला खायला खूप कमी घालत होते. ठीक आहे. म्हणून 9 फेब्रुवारी 1976 रोजी सेंट्रल गव्हर्नमेंटने वेठबिगारी पद्धत निर्मूलन कायदा जारी केला. ठीक आहे. म्हणजेच लँडेड बॉन्डेड लेबर सिस्टीम अबॉलिशन ॲक्ट हा आणला. आता हा आणला तर त्याच्यानंतर त्यांनी काही पूरक गोष्टीसुद्धा केल्या की या मजुरांना एक चांगल्या पद्धतीचं काम मिळालं पाहिजे. यासाठी 80मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणली होती. त्याच्यानंतर 2006मध्ये ते ग्रामीण हमी रोजगार योजना वगैरे सरकारने आणलेल्या आहेत. ठीक आहे. कोणासाठी तर भूमिहीन मजुरांचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी. त्याच्यानंतर असंघटित कृषी क्षेत्र जे होतं, तर असंघटित कृषी क्षेत्रामुळे काय झालं तर बरेच जे आपली कृषी आहे ते छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड झाली, 1 एकर 2 एकर. तर याच्याने काय झालं की प्रोडक्शन घेणं वगैरे ह्या सर्व गोष्टी थोड्याशा अवघड होत होत्या आणि त्याच्यामुळं सहकार शेती, ठीक आहे, म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन सहकार शेती कशी करायची हे इथे एक नवीन पद्धत सरकारने आणली. आणि हे किती प्रकारचे आहेत तर 4 प्रकारचे आहेत. ते आपण पुढच्या कृषी सुधारणा याच्यामध्ये जो दुसरा टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड आपण याच्यामध्ये त्याची माहिती पाहूया. ठीक आहे. आता हे त्याच्यानंतर 5वी गोष्ट जी आहे ते कृषी माहिती जी आहे आतापर्यंत उपलब्ध आहे का किंवा होती का, किंवा सगळ्यात पहिले कोणी केली तर अँडरसन याने 1929-30मध्ये प्रथम जमीनची मोजणी केली. त्याच्यानंतर ते कधी झालीच नाही. 1966मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जारी केली आणि याच्यानुसार प्रत्येक 30 वर्षानंतर जमीन मोजणी करावी असं ठरलं, पण असं काही झालं नाही. पण 1988-89मध्ये निवडक 8 जिल्ह्यामध्ये जमीन माहिती, ठीक आहे, संगणकीकृत करणे म्हणजेच कम्प्युटराइज ऑफ लँड रेकॉर्ड्स हा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्यानंतर हा एक पायलट प्रोजेक्ट होता आणि 1997-98मध्ये याचा विस्तार करून पूर्ण भारतभर करण्यात आला. ठीक आहे. आणि 2008पासून राष्ट्रीय भूमी अभिलेख अत्याधिकरण कार्यक्रम जो आहे तो केंद्र सरकारने सुरू केला आणि याच्यानुसार जे आहे तर आता सगळ्या गोष्टीचं जे आपल्याला संगणकीकृत माहिती अवेलेबल आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याच्यानुसार समजा जे आपले भूधारण मर्यादा आहे त्याच्यानुसार किंवा या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं तर लोकांनी आपापल्या जमिनी जे आहे ते आपसापसामध्ये म्हणजे वाटून घेतल्या आणि त्याच्यामुळं आपल्या भारतामध्ये जमिनीची जी एक हेक्टर की एका कुटुंबाला किती आहे किंवा कमीत कमी जे आहे ते खूप कमी जमिनी आता आपल्याकडे राहिलेल्या आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल याच्यानुसार जे आहे तर शेतकऱ्यांचे वेगवेगळे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात, जसे की सीमांत शेतकरी, लघु, अर्धमध्यम किंवा मध्यम किंवा मोठे शेतकरी. तर सीमांत शेतकऱ्यासाठी काय म्हणतो आपण, तर 1 हेक्टर आहे त्याच्यापेक्षा कमी जमीन नसेल तर तो सीमांत शेतकरी. लघु 1 ते 2 हेक्टर, मध्यम 2 ते 4 आणि अर्धमध्यम 2 ते 4. मध्यम जे आहे ते 4 ते 10 आणि मोठे जे शेतकरी आहे ते 10 हेक्टरपेक्षा जास्त. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्याशी रिलेटेड आणखीन काही डाटा पाहिजे असेल तर ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स ॲट अ ग्लान्स 2018 जो आहे, ठीक आहे, ॲग्रिकल्चरल स्टॅटिक्स जे आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळी माहिती भेटून जाईल. ओके. तर मित्रांनो, या पद्धतीने हा जो आहे हा टॉपिक इथे आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला एक याच्याविषयी माहिती जी महत्त्वाची माहिती होती ती आपण इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि याच्यावर क्वेश्चन जे आहे ते 2019मध्ये पण आलेलं आहे. बाकीच्या याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला प्रीमध्ये तुम्हाला MPSC प्रीमध्ये सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर STI PSI याच्यामध्ये सुद्धा आलेले दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही हा टॉपिक जो आहे तो एकदम चांगल्याने अभ्यास करा आणि हा टॉपिक अभ्यासण्यासाठी देशले सरांचं बुक आहे
किंवा ऑनलाईन डेटासुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो, नक्कीच आम्हाला कळवा की कसा वाटला आमचा प्रयत्न. जर काही चुका असतील तर त्या तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा. आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही हे लेक्चर अवेलेबल करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन. ओके. काही प्रॉब्लेम असल्यास, काही विचारायचं असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा.